हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे। कशा तुम्ही सर एकदम मजेत असाल तर इथे बिट्टू उठल्यानंतर आम्ही सर्व आमच्या रूममध्ये येऊन बसलो। माझ्या मामाची मुलगी आई, त्यानंतर या मुलांची गडबड सुरू झाली। बिट्टूपेक्षा तर याच मुलांची घाई सुरू झाली की गिफ्ट अनबॉक्सिंग करायचं आहे म्हणून। तिने फक्त एकच गिफ्ट अनबॉक्स केलं होतं, पण या दोघांनी सर्व गिफ्ट अनबॉक्स केले हळूहळू करत। कशामध्ये काय आहे, कोणी काय काय दिलं, आणि खरंच खूप छान गिफ्ट आले होते बिट्टूला, जे कामाचे आहेत। कसं की टिफिन बॉक्स, कॅरम, त्यासोबतच एक पाटी आली छोटी, बॅग, वॉटर बॉटल, क्रेयॉन्स तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आलेले आहेत, जे तर मी वरच ठेवले। कारण माझ्या सासऱ्यांनी एकच इशारा दिला की आताच कलर लावलाय आणि जर काही त्याला कोणी छेडछाड केली तर तुमची काही खेर नाही, म्हणून मी ते कलरचं वरच ठेवलंय आणि फक्त जे कामाचे आहेत तेच मी बाजूला ठेवलेत। बास्केट, कोणी गॉगल दिलाय, कोणी पिन्स दिलाय, त्यासोबतच छोटीशी किट असते किचनची, ते देखील तिला दिलेत। खूप छान छान असे तिला गिफ्ट मिळाले, खूप खुश झाली आहे। हे सर्वात मोठं गिफ्ट होतं, त्यामुळे मुलं खूप एक्साइटेड होते। तरी मी त्यांना सांगितलं होतं की मी जेव्हा हात लावला ना त्यावेळेस मला असं वाटलं की यामध्ये कॅरम आहे, आणि गिफ्ट अनबॉक्स केल्यानंतर खरंच त्यामध्ये ना कॅरमच निघाला। गिफ्टपेक्षा जास्त तर पॉकेटच तिला मिळालेले आहेत पैशांचे। तिला त्या गिफ्टचं काहीच नव्हतं, पण या आर्यन आणि हिमांशूला खूपच भारी एक्साइटमेंट। आम्ही ऑलरेडी तिला गिफ्ट दिलंच होतं, त्यामुळे आता काहीच तिला आम्ही गिफ्ट दिलं नाही। आणि राहिला जाऊचा प्रश्न, तर जाऊने तिला पैसेच दिले। तिच्याकडे सर्व गोष्टी आहे म्हटल्यानंतर जाऊ म्हणाल्या, असं कर, मी तुला पैसेच देते, तुला काय हवं ते घे। आणि ते पैसे मी तिच्या अकाउंटमध्ये टाकून दिले डायरेक्ट। आणि ही जी स्कूल बॅग आहे हे बिट्टूला तर फार आवडली, कारण की त्यावरती मंकीचं फेस आहे। तेवढ्यात गेट वाजला आणि जे डेकोरेशनवाले दादा होते ते त्यांची रिंग घ्यायला आणि पैसे घ्यायला आले होते। पटकन त्यांना त्यांचे राहिलेले पैसे दिले, त्यानंतर ते निघून गेले। आर्यन दादा इथे पाणी टाकत होता कूलरमध्ये। आज मी खूप कमी शूट केला, कारण की वेळच मिळाला नाही। भरपूर पाहुणे होते, मावशी, आई, मावशी, मामबहीण एकत्रच जेवणं केली होती। पण त्यानंतर माझ्या बॉबीची ट्रेन होती, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा जो आहे, जो आला होता भोपाळवरून, आता त्याला जायचं होतं, कारण की उद्या सकाळीच त्याचा पेपर आहे। त्याला विचारलं होतं की टिफिनवर तुझ्यासाठी भाजी कशाची बनवू, तर तो म्हणाला मावशी तुला हवी ते बनव। मग मी त्याला सांगितलं की मी तुझ्यासाठी ना मस्त मुलांच्या टिफिनवर बनवते, तशीच भाजी बनवते बटाट्याची। तर ठीक आहे म्हणाला। मी पटकन बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि जाऊन पटकन गरम गरम 2 चपात्या टाकल्या, त्याचा टिफिन पॅक केला। दादा बॉबी दादा चढ़ा, बॉबी दादा, ये सारे बच्चे आ गए तेरे पीछे, लेके जा बॉबी इनको साथ में। चलो सबको एक छोले में भर ले, फुटेगा नहीं ना, नहीं तो माझा मंगल भगवान होंगे। नहीं नहीं ओए भागो, व्यवस्थित लाव। अरे आमच्या अंगावर ये इतना सा पुंगी था उसमें बॉबी। 2-3 वर्षानंतर तो आता आला होता, तर खूप रमला होता। जायची इच्छा नव्हती, पण उद्या त्याची एक्झाम आहे, त्यामुळे त्याला आज जावंच लागणार होतं। माझी मुलगी खूप सॅड झाली होती, तो जात होता तर, कारण की जसा तो आला तो त्याच्यासोबतच ती खेळत होती। तेरी लाडली बहन छोड़ने के लिए आ रही। बाय बिट्टू, बाय बाय बॉबी, मला टॉयज मिळालेत ना। कोई किचन, वा किचन छान आहे ना, मी आणलं ना, मी शॉपिंग मधून आणलं नवी ऍपल, कोटू, हे करेला आहे, करेला हो, करेला खायचा। त्याला सोडून आल्यानंतर तिला काही अजिबात करमत नव्हतं, म्हणून तिने तिचे टॉय घेतले आणि खेळायला सुरुवात केली। मला म्हणाली तू पण बस, मी तुला जेवण वगैरे बनवून देते, तू जेव। हा नाइंसाफी हो रही है, मुझे भी चाहिए केक। थोडंसं बसल्यानंतर संध्याकाळी जाऊन चहा ठेवला, तर आम्ही इथे चहाचा आनंद घेत होतो। मामाची मुलगी, मावशी, सासूबाई, मीनू, मी, त्यासोबत आमच्या गप्पा पण चालू होत्या। आणि बिट्टू तिच्या टॉय बरोबर खेळत होती, जे काल मिळाले गिफ्टमध्ये। इथून इकडे, इथून इकडे, इकडून इकडे, तेच चालू आहे। अरे खेळा ना तिच्या सोबत, खेळतात खेळतात खेळतात, खेळत नाही आहे तुम्ही तिच्या सोबत, खेळतात ना। अरे जाते बसा तरी तुम्ही तिच्याकडे खेळत, तुम्ही जा तिच्याकडे। येते येते आई खेळते, थांब आई खेळते।
ते दादू खेळत आहेत ना, मग तिला राग येत आहे, माझ्यासोबत नाही खेळत आहे. तिला तिकडे शांत करून मी इथे कद्दूची भाजी बनवली. नशीब काल पाऊस आला नाही, काल बर्थडे मस्त सुखरूप पार पडला. आता आला तरी चालतो. आणि काय खतम करा मैंने. आता 11 वाजता आमची मस्ती चालू आहे. एक तर मला रात्रभर झोप लागली नाही आणि हे गिफ्ट बॉक्स खोलून बघण्यात चालू आहे. किती छान बॉक्स, टिफिन बॉक्स आहे मस्त. बिट्टूला छान गिफ्ट मिळालंय. हा टिफिन बॉक्स आवडला हो बिट्टू, आवडला, छान आवडला बिट्टूला. आणि ही त्यासोबत मिळालेली बॉटल. टन टन. आज तुझा ड्रेस खूप छान आहे. आता टुमारो घाल हा, तो छान दिसेल तुला. एवढ्या रात्रीचेच खोलायचंय का हे, बघायचंय का? मग अशी बघितलं नाही का तू? वाव, बिट्टूच्या हातून किती छान ड्रेस आला. अरे वा, उठून हे बघ. हो ग, हो मॅजिक आहे ना. मॅजिक आहे.